नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात. कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळणार, तर कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिलेली आहे. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार, शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर टिकणारं मराठा आरक्षण देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही. आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला. कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षण मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले देणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर या संदर्भात बोलण्यासाठी मराठा समन्वयक वीरेंद्र पवार हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत. नमस्कार वीरेंद्रजी. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत. आपलं विश्लेषण. आज सकाळी सकाळी ज्या पद्धतीने एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मागासवर्ग कमिशनचा अहवाल हा सादर झालेला आहे आणि एक स्वागतार्ह बाब आहे. कारण ज्या पद्धतीने आंदोलन मनोज जरांगेंचं तिथे चालू आहे आणि तिथे हस्तक्षेप होणं आवश्यक होतं. त्यांची प्रकृती आता फार नाजूक झालेली आहे आणि अशा वेळी राज्य सरकारने घेतलेल्या पावलामुळे तिथे त्यांचं जे उपोषण आहे ते सोडण्यामध्ये यश येऊ शकतं. दुसरी बाब अशी आहे की जे आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे, कारण बऱ्याचशा लोकांकडे ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला निर्णय आहे. कारण कुणबी नोंदी नसल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं आरक्षण मिळत नाहीये आणि मराठा म्हणून मिळणारं हे आरक्षण जे आहे ते स्वागतार्हच आहे. यापूर्वी देखील हा अशाच पद्धतीचं आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टाने 3 गोष्टींमुळे ते फेटाळलं होतं. एक तर 102वी जी अमेंडमेंट होती ज्याच्यामध्ये राज्याला अधिकार नव्हता, 105वी अमेंडमेंट झाल्याने राज्याला अधिकार आता आहे. त्याच्यानंतर पूर्वीचा जो सर्व्हे होता तो सॅम्पल सर्व्हे झालेला होता, आताचा जो सर्व्हे हा एक्सटेन्सिव्ह सर्व्हे झालेला आहे, व्यापक झालेला आहे. आणि तिसरी बाब म्हणजे जी आतापर्यंत जी अजून बाहेर आलेली नाही की मराठा समाज त्याच्यामध्ये मागास ठरलाय की नाही, कारण मागासलेपणाची जी व्याख्या होती त्याच्यामध्ये मराठा समाज बसलाय की नाही त्याच्याबद्दल अजून काही खुलासा झालेला नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर बघता आणि त्यांनी जर अहवाल स्वीकारला असेल आणि ते जर सकारात्मक असेल तर त्याचं स्वागतच होईल. अगदी फक्त एवढाच त्याच्यामध्ये राहतो की मराठा समाजाला मिळणारं हे जे आरक्षण असेल हे कशा पद्धतीने असेल, किती टक्के असेल, कशातनं देणार आहे हे बघणं आता थोड्या दिवसाच्या वरतीच राहिलेलं आहे. कारण त्यांनी सांगितलंय की 20 तारखेच्या आतमध्ये
कॅबिनेटमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण विश्लेषण राज्य सरकार करणार आहे. जी जी अगदीच. वीरेंद्रजी, याच अनुषंगाने मी आणखी प्रश्न विचारेन, ते म्हणजे आता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी असं वक्तव्य केलंय की सरकार हे आरक्षण देण्यासंदर्भात पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. असं असताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणं हे खरं तर चुकीचं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले. आपली प्रतिक्रिया काय? मनोजदादा जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे हे काही स्वार्थी आंदोलन नाहीये. ते स्वतःसाठी काही करत नाही, समाजासाठी करतायत. एखाद्या वेळी त्यांना जर वाटलं असेल त्यावेळी की आताचं जे करत असलेलं आंदोलन हे कुठेतरी अपुरं पडू शकतं किंवा ती जी ताकद मराठा समाजाची आहे ती कुठेतरी कमी होते असं जर त्यांना वाटलं असेल त्या अनुषंगाने ते उपोषणाला बसले. ते कुठल्या स्वार्थासाठी बसलेले नाहीत. मुद्दा नंबर 1, मराठा समाजातील गरीबच्या गरीब तत्वाच्या मुलाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. प्रत्येकाला माहिती आहे की कधी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. त्यामुळे जर अधिकचा वेळ कुठल्याही गोष्टीमध्ये जर गेला आणि त्याच्यातनं जर आचारसंहिता जर जाहीर झाली तर मराठा समाजाचं आरक्षण होऊ शकत नाही. ही बाब देखील तितकीच लक्ष देण्याइतकी आहे. आणि मनोजदादांनी उपोषण करू नये ही सर्वांचंच म्हणणं तेच आहे की मनोजदादांनी आता उपोषण करू नये, कारण ते शेवटी आम्हाला समाजाला एक नेतृत्व करणारा आज मिळालेलं एक एवढं मोठं रत्न आहे ते आम्ही घालवू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही देखील तेच त्यांच्याशी आमचं ज्यावेळी त्याच्याशी बोलणं झालं त्यावेळी आम्ही देखील सांगितलं की दादा तब्येत सांभाळूनच आता करावं लागेल, कारण दृष्टीपथात आहेत. पडण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतायत त्याचं आम्ही विश्लेषण देखील करू शकत नाही, कारण तो त्याग जो माणूस तो करतोय. राज्य सरकारची त्याच्यामुळे जी राज्य सरकारला त्याच्यामुळे जी घाई करून जे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठीच त्यांनी केलेला हा अट्टहास आहे असं मला वाटतं. परंतु हे करत असताना राज्य सरकारने देखील 2 पावलं पुढे येऊन आज जो ज्या पद्धतीने तो जो पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की अहवाल सादर झालेला आणि एक सकारात्मक अहवाल आहे, त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक चांगली सकारात्मक बाब आज सकाळी सकाळी झालेली आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो. जी 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 धन्यवाद वीरेंद्रजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.